तर ही थेट दृश्य आपण पाहतोय सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। सोलापुरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा हा पाहणी दौरा आहे आणि आता सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। तेथील शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात दाखल झालेले आहेत। सोलापुरात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातलंय, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। यासाठी अजित पवारांचा हा त्या ठिकाणी पाहणी दौरा आहे। इकडे गोदावरी असेल या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं। पाणी खाली जातंय तोपर्यंत इथे आपल्याला नक्की करू शकत। जरा मोबाईल खाली घ्या, मोबाईल समोर तो तुझ्या खाली आणि पिकं तर झालेलीच आम्ही बघितलं। विजवाना हो हुजे भाई जरा नीचे लो, विजय भाई मोबाईल नीचे लो जरा। कांदा आहे, मका आहे, काही भागात ऊस आहे अगदीच, आणि जमिनी खरडून फार गेली। मी करमाळ्यात पण सकाळी होतो, नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला, आता मोळमध्ये पण आता इथं परांड्याला पण जाणार आहे। तर या सगळ्या नदी काठल्या बऱ्याच लोकांचं नुकसान झालं, घरं पाण्यात गेलेली आहेत। आपण पंचनामे वगैरे करायला सांगितलं। हा गोड आहे आला नाही थांबा, ढकलू नका, ढकलू नका। अरे दादाला जाऊ द्या जरा मागे सरका। तुम्ही कशाला महिला आहे महिला, जाऊ दे। ए मोबाईल ए का ए बिजू मोबाईल दे बाजूला। ए खाली ए खाली मोबाईल यासिन नीचे मोबाईल जरा आयुब दवाने बूम काढ रे। तर या ठिकाणी सोलापुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोलापुरात सध्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय, ठिकठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, शेतकरी चिंताग्रस्त आहेत आणि याच नुकसानीची पाहणी करण्याकरता आता सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून हा पाहणी दौरा सुरू आहे, झालेल्या नुकसानीचा त्यांच्याकडून आढावा घेण्यात येतोय। अरे काय म्हणतोस? सोलापुरातील सीना नदीला महापूर आलाय। या महापुराचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। शेतकऱ्यांचं उभं पीक अक्षरशः वाहून गेलंय आणि याच नुकसानीचा आढावा घेण्याकरता आता सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणची ही पाहणी सुरू आहे। तर या नुकसानीवर नेमका आता काय तोडगा निघणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी करण्यात येते, कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावून घेतल्यानं शेतकरी देखील हतबल झाले। याच नुकसानीची पाहणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत। सध्या ते सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। सोलापूरमध्ये सीना नदीला महापूर आलाय। या महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे।
याच नुकसानीचा आढावा घेण्याकरता आता सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून ही पाहणी सध्या सुरू आहे. सोलापुरातील ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. चालू पुढे बोला. आता कुठल्या गावामध्ये साधू शकतो अरे मित्र येणारच नाही. सुरक्षित नॅशनल हायवेच्या अधिकारी अच्छा बरोबर आहे. तर एक सुरुवात झाली की खाली यायला 10 तास 12 तास. पण 2 लाख पर्यंत पोचला असताना मुलावर मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ती 700 आता 50,000 कमी होते. आता नाही झालं. पाऊस आला तर आता नाही झालं तरी त्याला यायला वेळ लागला. आपल्याकडं मागं आपण प्रत्येक जागी केलेलं आहे जनावरांचं. त्यावेळेस आपल्याला माहिती की नक्की बाबा XYZ कंट्रीचे जनावर आहेत, त्या शेतकऱ्याकडे असं आपल्याकडे त्याच्यावर ज्यांची जनावरं वाहून वगैरे गेलेली असतात त्यांनाही आपण विशेषतः कोंबड्या, बैलं, गाई, म्हशी असं काही जवळ मगाशी मोहोळ आपल्या माढा तालुक्यात होतो. तिथं मात्र शेतकरी म्हणले की दादा जसं पाणी वाढायला लागते तसं आम्ही जनावरं थोडंसं उंच भागामध्ये घेऊन गेलो. मात्र त्यांची घरदारं जमीन जुमला सगळं मात्र पाणी तिथं पण त्यांचे सगळे गावात गावांची नावं घेतली. बरेच त्याची बारीक आमदार बिमदार जनावर वाहून गेली त्याची आम्ही आमच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावर होतं पण टॅगिंग केलेलं आहे. मध्ये पण काही शांत बसा ना काय दादा कर्जमाफीची गरज आहे. 29ला मुख्यमंत्री तुम्हीच. पंचनामा 3 गटात चालू आहे. 3 गटामध्ये पूर परिस्थिती होण्याच्या अगोदर एक मिनिट. काही ठिकाणी माझं गाव आहे आणि माझ्या गावात 65 मिलीमीटर नाही पाऊस पडला. 65 मिलीमीटर म्हणजे थोडं कमी 2 इंच वर काही आणि वरनं तर पाणी आलं आणि त्याच्यावर माझं अख्खा गाव गेलं तर ते काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही. जिथं पाणी 65पेक्षा कमी पडलेलं आहे किंवा काही ठिकाणी थोडं पाणी पडत गेलेलं आहे किंवा असं बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे तिथं 65-62 बघायचं नाही. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल, ज्यांच्या जमिनी आणि पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल, घरांचं नुकसान झालेलं असेल, काही आता ह्या पाणी ओसरल्यावर आपल्याला कळेल की कुणाकुणाच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या आहेत. तिथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामुळे तसं रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा. आता मला गाडीनं जाता येईल का पण 4 छोटी
आप तर तसं पासाच्या बिसाच्या ते सीएम साहेब पण मग अशी माड्याला बोलले असतील, मी पण पासचं डोक्यातलं काढा. आता आपल्याकडे एरिया जो जास्त झालेला आहे, जो ओढ्यामुळं, उपनद्यांमुळं, नद्यांमुळं, भोगावती असेल, सीना असेल, पलीकड मांजरा असेल वगैरे अशा सगळ्या नद्यांच्यामुळे तो भाग सगळा पाण्याखाली गेलेला आहे. यवतमाळी बऱ्याच वर्षात असेल शेतकऱ्यांचा गोष्ट आहे. मग इथं 500 मिलीमीटर पाऊस समजा नाही पडला, पाणी तर आलं, ते अजून कमी केलं 4-5 होती ते 442 सगळ्या आम्ही कलेक्टरना सांगितलं होतं की जे माणसं आहे ते सगळं पाठवा. कालपर्यंत आम्ही 2200 कोटी रुपये 2200 कोटी म्हणजे आज पण तुम्हाला सूचना आहे, विनंती आहे की आपण मागचं कुठलं राहिलेलं असेल त्याला कदाचित तर पाठवा. आम्ही डायरेक्ट डीबीटीवरच त्यांना पैसे पाठवून देऊ, पण ते तुमच्याकडनं आले पाहिजे, विभागीय आयुक्ताकडनं आलं पाहिजे आम्हाला. मी फुलकुंडवारांना पण सांगतो, काल पण आम्ही जे काही मला वाटतं 800 काहीतरी 2200 कोटी रुपये आपण सोडले. त्याच्यात आता हा म्हणतोय तसं कुणाचं राहिलं असेल तर आपल्याला घ्यायचं. आपल्याला नुकसान झालंय आणि त्याला टाळायचं असायचं. अजित पवार यांच्याकडून हा पाहणी दौरा सुरू आहे. सोलापुरात सध्या अतिवृष्टीमुळे थैमान घातलेला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यावर लवकरात लवकर कामाला लागा अशा सूचना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्थानिक प्रशासन, विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत. तर सोलापुरातीलच ही दृश्य या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ही पाहणी करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे सोलापुरात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याकरताच हा पाहणी दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्थानिक प्रशासनाला त्वरित कामाला लागण्याच्या सूचना आता दिलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.